श्री भावार्थ रामायण आरण्यकांड अध्याय पहिला। श्री भावार्थ रामायण आरण्यकांड आरंभ करत असताना नाथ बाबा या ठिकाणी सर्व संत मायबापांना विनंती करून सांगू लागलेले आहेत। ते म्हणतात की श्रीराम हे महान आम्रवृक्ष असून वरी वाल्मिक नावाचा कोकिळ आहे आणि नारद वसंताच्या ऋतूत मधुर असे श्रीरामाचे शब्द गाऊ लागला आहे। त्यामुळे पूर्ण सृष्टीचा जीवमात्राला सुखी केले आहे। श्रीरामांचा एक एक श्लोक नवरेशापेक्षाही सुखदायक आहे आणि वाल्मिक नावाच्या कवीच्या मुखाद्वारे येणारे शब्दाना शब्द ते अमृतापेक्षाही गोड आहे। असा श्रीरामाचा नाममहिमा वर्णन करत असताना पुढे नाथ महाराज म्हणतात की करिता लिंग देहाचे मर्दन तेची जन मानिती अर्धन या लागी नावे श्री जनार्दन निज व्याख्यान शास्त्रार्थ। नाथ बाबा म्हणतात की माझे गुरु जनार्दन स्वामी यांनी लिंगदेह अर्पण करून त्याचे मर्दन केले आणि त्यामुळे ज्ञानी लोक त्यांना अर्धन म्हटले, म्हणून जनार्दन असे नाव त्यांना पडले। त्याने शास्त्रार्थाचा अर्थ काढून जगापुढे ठेवला। त्यामुळे श्रीरामाची कथा ऐकणाऱ्याने सावध होऊन ऐका असे म्हणतात। आणि वनाच्या ठिकाणी इकडे काय झाले की भरत अयोध्येला परत आल्यानंतर चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी ब्राह्मण श्रीरामाला पाहून कुजबूज करू लागले। तेव्हा श्रीराम मनात विचार करतात की अयोध्येहून भरत सैन्यासहित येऊन या ब्राह्मणाला काय वाईट बोलले काय, सीतेने आणि लक्ष्मणाने काय वाईट बोलले काय, असा विचार श्रीराम करत असताना जाबाली ऋषी श्रीरामाकडे येऊन मधुर भाषेत बोलू लागले आणि म्हणू लागले, अरे रामा, तुझ्या मुखातून तिन्ही अवस्थेतून कुठलेही वाईट शब्द गेले नाही। तुम्ही काय चिंता करता? तुझ्या मुखाकडे पाहिले तर कोटी जन्मातले झालेले दुःख विरून जाते आणि तुझे असणारे भक्त म्हणजे लक्ष्मणाकडूनही आणि सीतेकडूनही काहीही वाईट शब्द गेले नाही। ते तुझे भक्त आहेत। अरे रामा, तुझ्या भक्ताने केलेल्या कर्म सुद्धा निकर्म होतात। अरे रामा, तुझ्या भक्ताने मात्रघात पित्रघात जे करतात त्यांना सुद्धा पवित्र केलास। मात्रघातकी परशुराम व पित्रघातकी प्रल्हाद यांचा सुद्धा तू उद्धार केलास आणि त्यांच्यापेक्षाही तुझा महान भक्त असलेला लक्ष्मण आहे आणि सीता तुझी अर्धांगिनी धर्मपत्नी आहे आणि राजा विधेयी जनकाची महान अशा प्रकारची कन्या आहे। त्यांच्या मुखातून केव्हाही अधर्म होऊ शकत नाही, त्यांच्या हातून केव्हाही अधर्माला फाटा फुटू शकत नाही। तुम्ही शंका करू नका। मी तुम्हाला ब्राह्मणाचे जे कुजबूज करू लागले ते तुम्हाला सांगतो, ऐका म्हणून जाबाली ऋषी श्रीरामाला सांगू लागले, हे रामा, जनस्थानाच्या ठिकाणी जे ब्राह्मण राहत होते त्या ब्राह्मणाचे तपस्वाचे कंदन राक्षसांनी केले होते। त्या ठिकाणी जी भीती आहे ते त्यांना वाटू लागली आहे। ते सांगण्यासाठी ते तुझ्याकडे आले आहे आणि खरदूषणाने अनेक राक्षस त्या ठिकाणी आले आहेत। त्यांना भिवून तुमच्या आश्रमाच्या ठिकाणी आले आहे। आता जनस्थानातून एक बातमी आली आहे की आता रातोरात तिघे बाहू ऐकून राम लक्ष्मणाला मारायचे आणि सीतेला घेऊन जावे असा कस लावलेला आहे। म्हणून हे तपस्वी चिंता करू लागले आहेत आणि तुम्ही मागे सुबाहू मारीचाला मारलात, त्यामुळे रावणाचा अपमान तुम्ही केलात, म्हणून तुम्हाला मारणार आहेत। ही बातमी ह्या तपस्व्याला कळाली आहे आणि ते तुम्हाला सांगायला भिवू लागले आहे। आणि पुढे एक वन आहे, तिथे गुप्त स्थान आहे,
तिथे सर्व फळे पाणी सर्व काही आहे आणि तुम्ही तिथे यावे असा विचार सर्वजण करू लागले आहे. असं जाबाली ऋषीने सांगितल्यानंतर श्रीराम सर्व ऋषीवर्यांना दोन्ही हात जोडून म्हणू लागले की हे ऋषीवर्या, तुम्ही काही चिंता करू नका. मी असताना तुमच्या केसालाही धक्का बसू देत नाही. असं म्हटल्यानंतर तपस्वी श्रीरामाला म्हणू लागले, तुम्ही दोघे त्या राक्षसांना मारचाल, परंतु ते भरपूर राक्षस आहेत. त्यात तुमच्या जवळ आता तुमची पत्नी सीता आहे. त्या सीतेचं संरक्षण करता का आम्हाला सांभाळता, एवढी चिंता आम्हाला लागलेली आहे. आणि श्रीराम एकटा या एवढ्या राक्षसांना तोंड कसे देऊ शकेल असा संशय आम्हाला या ठिकाणी येऊ लागलेला आहे. व तसेच मारीच सुभावला ज्या वेळेस श्रीरामाने मारले तेव्हा सीता संगे नव्हती. आता सीता आहे आणि श्रीराम सीतेचे संरक्षण करील. आता आपण इथून जाऊ. या रामाजवळ राहणे योग्य नाही, ठीक नाही, म्हणून रामाला सोडून जाऊ लागले. त्यावेळेस श्रीराम म्हणतात की यांचा विश्वास माझ्यावरती नाही, कारण त्यांच्यात विकल्प शिरला आहे, म्हणून माझी संगत सोडायला लावली आहे. त्यावेळेस श्रीरामाने त्या तपस्वीला नमस्कार करून त्यांना सुखाने जावा असे आशीर्वाद देतात. मग सर्वजण ऋषी श्रीरामांना सोडून निघून गेले. मग श्रीराम मनात विचार करू लागले की आता इथून जनस्थानी जे राक्षस वाढले आहे त्यांना संपवायचा असा निर्धार केला. त्याच वेळेस सीता श्रीरामाला म्हणू लागली की हे पतिदेवा, आता आपल्याला सोडून सर्वजण निघून गेले, आपणही इथून जावे. असं म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हणतो की हे दादा, हे वहिनी, तपस्वी भीतीने इथून निघून गेले तेव्हा आपण त्या राक्षसाचे निर्धारण करण्यासाठी इथे आलो आहोत. असं म्हटल्यानंतर श्रीरामाला आनंद झाला आणि दोघे सीता आणि लक्ष्मण रामासहित दंडक अरण्यात राक्षसांचा शोध घेऊन त्यांना मारण्यासाठी उल्हासित झाले आणि दंडक अरण्यात निघाले. आणि श्री संत एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन म्हणतात की श्रीराम लक्ष्मण व सीता हे चित्रकूट पर्वताचा त्याग करून आज दंडक अरण्यात निघाले असे म्हणत त्या अरण्यकांडातील पहिल्या अध्यायाची सांगता नाथ महाराज करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.